अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, ग्रॅच्युइटीही मिळणार। राज्यातल्या 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेचा लाभ। गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून टीका। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्विट। मुख्यमंत्री आणि गुंडांमध्ये नेमकी चर्चा काय, राऊतांचा सवाल। पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवळसह 200 ते 300 गुंडांची ओळख परेडीत। नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका। कुठलाही व्यवसाय न करता उद्धव ठाकरेंनी 6 मजली घर कसं बांधलं, उदय सामंत यांचा सवाल। कोविड काळामध्ये सत्ताधारी बंगल्यात बसून होते, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शर्मिला ठाकरेंची टीका। महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिल्यास भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मतांच्या गणितानुसार मवियाकडे एकाच उमेदवाराची मतं, महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं। जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणुका घ्या, सुप्रिया सुळे यांची लोकसभेमध्ये मागणी। जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं। राज्यामध्ये बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार। मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती। अकोला बाजार समितीत तुरीला 10,800चा भाव। अनेक राज्यात उत्पादन घटल्यानं तुरीला मिळतोय चांगला दर। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क ट्रॅक्टरमधून काढली शाळेची सहल। अपघातात 16 विद्यार्थी किरकोळ जखमी। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातली घटना। उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं, बुधवारी मतदान। आसाम आणि गुजरातमध्ये देखील विधेयक लवकरच मांडलं जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।